छान आहे मुलगा. तुला बरं नाही असं समजलं तर लगेच आला तो पळत आणि त्याच्या डोळ्यात मला तुझ्याबद्दलची काळजीही खूप दिसली. महेश: हो ना, खरंच किशू. ममता: अच्छा, मला तर फार आवडतो तो मुलगा. ममता: मलाही, पण आपण जबरदस्ती नाही करायचं, त्यांना ठरवू दे. महेश: हो. ममता: चला आता, जेवणाची वेळ झाली मॅडम. महेश: हो बाबा, चला. रात्री जेवण आटपून कृष्णा तिच्या खोलीत असते. महेश आणि ममता बोलत बसलेले असतात. कृष्णा काही काम आहे म्हणून खाली येत होती तेव्हा ती त्यांचं बोलणं ऐकते. ममता: सिद्धार्थ किती चांगला मुलगा आहे ना गं, अनुरूप आहे अगदी किशूसाठी. हो ना, पण आता आपल्या किशूला तो मनापासून आवडला पाहिजे. हो, माझी आता एक शेवटची इच्छा आहे. कृष्णा सिद्धार्थ यांचं लग्न होऊन त्यांचा सुखी संसार. बाकी माझी काही इच्छा नाही. महेश: हो, खरं आपल्याला आणखी काय हवं ना, एकुलती एक मुलगी आपली. हो खरंच, पण किशूला वाटेल ते आपण करायचं. बघू आता ती काय म्हणते. महेश: ममता आणि कृष्णासुद्धा ते ऐकून विचार करते. आपल्यासाठी आईबाबांनी खूप काही केलंय. त्यांची एक इच्छा पूर्ण करूच शकते. आणि तसंही सिद्धार्थ सर कुठे वाईट आहेत. कधी ना कधी लग्नाचा विचार करायचा होताच. तो आता करू. मग त्यांचं बोलणं ऐकून कृष्णा तिच्या रूममध्ये पळ काढते. बेडवर पडून ती हाच विचार करत होती. मनात, काय करू? नाही म्हणजे तसं सिद्धार्थ सर कोणत्याही मुलीला लगेच आवडतील असेच आहेत. आणि माझ्या आईबाबांसाठी सुद्धा. आणि कधी ना कधी लग्न करायचं होतंच. मग प्रॉब्लेम काय आहे? आणि मलाही नेहमी असं वाटायचं, माझा होणारा लाईफ पार्टनर हा सगळ्या मुलांसारखा कॉमन नसावा, काही तर वेगळं त्याच्यात असावं. आता सिद्धार्थ सरांना ओळखते खरं मी, पण बाबा म्हणतात ना, ओळख आपण करावी लागते. लग्नानंतर ओळख होतेच. विचार करत करत मग ती झोपून जाते. सिद्धार्थसुद्धा झोपतो. उद्यापासून कृष्णा येईल ना म्हणून. सकाळ होते. कृष्णा नाश्त्यासाठी खाली येते. किशू, अगं ऑफिसला नाही जायचं का? अजून घरच्याच कपड्यात आहेस. ममता: नाही आई, ते जाऊ दे. तुम्हाला मी घेतलेला एक निर्णय सांगायचा आहे. हो बिल्लू, बोल. महेश: आई बाबा, मी सिद्धार्थ यांच्याशी लग्न करायला तयार आहे. काय, खरंच बाळा? महेश: हो बाबा. किसा, मनापासून घेतलायस ना निर्णय? ममता: हो ग. वा बाळा, आज खूप आनंदी आहे मी. महेश: आता हे देशमुखांना कळवा. हो हो, थांब. इथे रवींद्र, रश्मी, सायली आणि सिद्धार्थ सगळे नाश्ता करत बसलेले असतात. तेवढ्यात रवींद्र यांचा फोन वाजतो. हॅलो, बोल महेश, काय म्हणतोस? अरे रवी, आनंदाची बातमी आहे. कृष्णाने होकार दिलाय. काय? अरे वा वा. बरं ऐक, तुला 2 मिनिटामध्ये परत फोन करतो. बरं. अरे ऐका सगळ्यांनी, कृष्णाने होकार दिलाय. काय? वा. सायली: सिद्धार्थ, आता तुझं काय आहे मत?
माझ्याकडून पण होकारच आहे. सिद्धार्थ. आ आ आ लाजतंय वाटतं जरा. जोरात बोल की. तायू. गप ग. मी त्यांना फोन करून कळवतो. सगळं ठरल्याप्रमाणे होतं. दोन्हीकडून होकार आल्याने सगळे लगेच कामाला लागतात. दोघांची पत्रिकाही जुळत होती. त्यांच्यानुसार 10 दिवसानंतर साखरपुड्याचा मुहूर्त आणि त्याच्या 5 दिवसांनी लग्नाचा मुहूर्त निघाला. घाई सगळ्यांना होतीच आणि मुहूर्त जवळचे निघाल्याने सगळे भारी खुश होते. सिद्धार्थला तर काय करू नि काय नको असं झालं होतं. सगळं नीट चालू होतं ठरल्याप्रमाणे. आज देसाई आणि देशमुख कुटुंब शॉपिंगसाठी जाणार असतात. कृष्णा आणि तिचे आई बाबा सिद्धार्थच्या घरी जमतात. चला निघूया मग, नाहीतर वेळ होईल यायला. महेश. हो हो निघूया. रवींद्र. सगळे जायला निघतात. सगळे मुद्दाम सिद्धार्थला कृष्णाला त्याच्या बाईकवरून आणायला फोर्स करतात. अरे सिद्धू, मी काय म्हणते, एका कारमध्ये आम्ही सगळे पुरलो, मग तू आणि कृष्णा तुझ्या बाईकवरून या ना. सायली त्यांना चिडवत. अगं पण ते आम्ही. सिद्धार्थ थोडा लाजत. हो हो चल, आम्ही जातोय पुढे. तुला माहीत तर आहेच कोणत्या मॉलमध्ये यायचे आहे. ठीक आहे चल. हा. रवींद्र हसत आणि ते निघून जातात. अरे हे लोक गेले. कृष्णा. इट्स ओके, आपण माझ्या बाईकवरून जाऊया ना. नाही म्हणजे तुला चालेल का. सिद्धार्थ. हो चालेल. कृष्णा. आणि तो बाईक काढतो. कृष्णाला जरा अवघडल्यासारखं होत होते. ती थोडा डिस्टन्स ठेवूनच बसते. मग सिद्धार्थ बाईक स्टार्ट करतो आणि ते निघतात. फर्स्ट टाइम कृष्णा सिद्धार्थच्या बाईकवर बसली होती. ती आरशामधून होणारी नजरानजर, कृष्णाने हळूच चेहऱ्यावर येणारे केस मागे घेणं, सिद्धार्थचं चोरून तिला बघणं, मध्येच खड्डा आल्यावर तिचा हात सिद्धार्थच्या खांद्यावर जाणं, तो पहिला स्पर्श, हे सगळं ते दोघे अनुभवत होते. आणि मग ते दोघे मॉलमध्ये पोहोचले आणि सगळ्यांना भेटून शॉपिंगमध्ये गुंग होतात. आई, तुमचं झालं का. सिद्धार्थ. हो बाळा. ऐक, तू कृष्णा आणि सायूला घेऊन वरती जा आणि तुमची सगळी लिस्टनुसार शॉपिंग करून या. रश्मी. हो चल सिद्धू. सायू. चला. चल कृष्णा. हो आई मी आलेच. कृष्णा. आणि ते तिघे वरच्या फ्लोअरला जाऊन खरेदी करू लागतात. ताई, ही साडी छान आहे. कृष्णाला सांग ना, एंगेजमेंटसाठी कशी वाटते विचार. बरं मीच विचारू का. ठीक आहे. सायली. प्लीज. कृष्णा, अगं ही बघ कशी वाटते एंगेजमेंटसाठी. कलर पण छान आहे. हो ना. तुला कशी वाटते. हो वाव, छान आहे ताई. हीच डन करूया. कृष्णा. हो. आणि इकडे सिद्धार्थ खुश होतो. कृष्णाला एक शोल्डर कटवाला कुर्ता आवडतो. पण लग्नानंतर सिद्धार्थला चालेल का, हा प्रश्न तिच्या मनात आला. सायलीसुद्धा सागरसोबत शॉपिंगमध्ये गुंग झाली होती. मग कृष्णा सिद्धार्थकडेच गेली घाबरत. सिद्धार्थ सर ऐका ना. हा कृष्णा. काय झालं बोल ना. सर मला हा कुर्ता आवडलाय, पण तुम्हाला असं शोल्डर कटवाला कुर्ता मी नंतर घालणं म्हणजे चालेल का. सिद्धार्थ हसत. अगं कृष्णा, लग्नानंतर माझी तुला कधीच बंदी नसणार आहे आणि कधी मी घालणार पण नाही. आणि माझ्या घरी कोणाला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे.
तू काहीही घातलेस तरी. सो तू हा ड्रेस घे. खरंच सर? हो. वाटल्यास शॉर्ट्स पण घे. तू घरी घालतेस तशी. हसत हसत तो काय बोलून गेला हे त्याला नंतर समजलं. कृष्णा थोडी लाजलीच. म्हणजे सॉरी. मी आले ट्राय करून. हो. आणि ती जाते. तेवढ्यात सायली येते आणि सिद्धार्थला एक ब्लेझर ट्राय करायला सांगते आणि त्याला तू जा असं म्हणत ढकलत चेंजिंग रूममध्ये नेते. सिद्ध्या, हे ब्लेझर ट्राय कर. जा जा लवकर. अगं ताई ऐक ना, इथे एकच चेंजिंग रूम आहे. ती जरा छोटी आहे एकतर आणि त्यात ती. काय ती? नाही तू जा. चल चल. सिद्धार्थला चेंजिंग रूमकडे ढकलत. अगं ऐकून तरी घे. ती काही न ऐकून घेता त्याला त्या चेंजिंग रूममध्ये ढकलते आणि बाहेरून कडी लावते. आता ट्राय कर. मी आहे इथे. मग झालं की सांग. सायलीला काही माहीत नव्हतं. तिने सिद्धार्थला ढकलल्यामुळे आत असलेल्या कृष्णाच्या अंगावर जाऊन तो पडतो आणि दोघे खाली पडतात. आज पहिल्यांदा सिद्धार्थने कृष्णाच्या कमरेला स्पर्श केला होता. कृष्णाने सुद्धा आज पहिल्यांदा सिद्धार्थच्या शरीराला स्पर्श केला होता. तिचा हात त्याच्या खांद्यावर आणि त्याचा हात तिच्या कमरेला लागून दोघे खाली पडले होते. सिद्धार्थ कृष्णाच्या खूपच जवळ आला होता. दोघांच्या हृदयाची धडधड एकमेकांना जाणवत होती. इतक्या जवळ ते आले होते. कृष्णा खूप घाबरली होती. तिच्या ओठांची थरथर सिद्धार्थच्या ओठांना जाणवू लागली होती. हळूच सिद्धार्थ बोलतो. आय एम सॉरी. ते सायलीताईने मला आत ढकललं. हळूच. सर प्लीज माझ्या अंगावरून उठा ना. तो झटकन उठतो. आय एम सॉरी. सो सॉरी कृष्णा. तेवढ्यात सायली दार उघडते आणि ते दोघे बाहेर येतात. तशी कृष्णा लगेच पळ काढते. मग सायली जोरजोराने हसते. काय रे, लग्नाआधीच? ताई, अगं आत ढकलण्याआधी ऐकून घ्यायचं ना गं, सिरियस होऊन. सॉरी सिद्धू. ताई आय एम सॉरी. मी उगाच ओरडलो ना. रडू नको, नाहीतर माझी भाची पण रडेल आत. चल आता, शॉपिंग झाले ना? सगळे वाट बघत असतील. हो झाले. आता डिनरला जायचं आहे सगळ्यांनी. हो हावरे, चल आता. हो मग तुझ्या भाचीला पण भूक लागली आहे. हो बाई चल. सगळी शॉपिंग होते. सगळे एकत्र जमतात आणि डिनरला जातात. आता जाताना मात्र कृष्णा कारमधून जाते. सागर आणि सिद्धार्थ बाईकवरून येतात. मग सगळेजण रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात आणि एका मोठ्या टेबलवर बसतात. सिद्धार्थ आणि सागर बाजूबाजूला बसतात. तर सायली सागरला इशारे करते त्याला बोलवण्यासाठी. ए शुक शुक डोळ्यांनी इशारे करत सायली. सायू, अगं आता आपण बाहेर आहोत. घरी गेलो की बघू. रोमॅन्टिक मूड आणि मस्करी करत सागर म्हणाला. सिद्धार्थ आणि कृष्णा हसू लागतात. सायूताई, एवढी रोमॅन्टिक आहेस हे आज समजलं ग मला. पण जरा धीर धर. घरी गेल्यावर कर काय ते. हां मस्करी करत सिद्धार्थ. रागाने, सागर, मी तुला जरा साईडला येतोस का असं विचारत होते आणि तू. अगं हो सायूराणी, किती चिडतेस ग. बरं चल, काय झालं सांग.
आणि ते दोघे बाजूला जातात. काय ग, काय झालं सागर? अरे तू सिद्धूला चिपकून का बसलायस? त्या दोघांना जरा बसू दे बाजूला. एवढं कळत नाही तुला? ओ हा ना, सॉरी. आता तुझ्याजवळ बसतो मग तर झालं. बरं सायू, मी काय म्हणतो, तिची कमर पकडत. काय? ते आपण आता बोलायचं तर घरी गेल्यावर जरा लाडात येत सागर. काहीही? अगं त्यात काय? गप्प बस हा सागर. अरे आता हे आहे तेच होऊ दे आधी बावळट. बरं राहिलं त्या बहाने माझी सायू हसली तरी. बरं चला आता. चल. आणि सागर जाऊन सायलीच्या बाजूला बसतो. अरे सिद्धू, कृष्णाच्या शेजारी बस जरा. सगळी मोठी माणसं तिकडे बसलेत. आम्ही एक कपल इकडे एकत्र बसलोय. मग तुम्ही का लांब लांब? हां हां. सायली. हं. सागर. जा उठ चल. अगं ताई, उठ तू. बरं बाई. कृष्णा, चालेल ना मी तुझ्या बाजूला? हो सर, या ना बसा. आणि ते बाजूला बसतात. काही वेळाने सगळे जेवण सुरू करतात आणि सायली कसली गप्प बसते. मुद्दाम काहीतरी चिडवत बसते. सिद्ध्या, मी काय म्हणते? खाता. हनीमूनला कुठे जाणार मग तुम्ही मग? सायली. काय? कृष्णा. सिद्धार्थला ठसकाच लागतो. ताई प्लीज. ओके. सगळ्यांचं जेवण आटोपतं आणि सगळे घरच्या वाटेकडे जायला बघतात. अरे महेश, मी काय म्हणतो, रात्रीचे 1 वाजलेत. आता तुम्ही जाणं मला योग्य नाही वाटत. रवींद्र. हो भाऊ, आणि असं रात्रीचं कृष्णाला घेऊन जाणं. रश्मी. मी काय म्हणतो, आज तुम्ही आमच्याकडे थांबा ना, आम्हाला पण बरं वाटेल. बरं ठीक आहे महेश. चला मग घरी. रवींद्र. आणि सगळे घरी जातात. सिद्धार्थच्या रूममध्ये सागर व तो झोपणार असं ठरलेलं होतं आणि कृष्णा सायलीसोबत. सगळे आपापल्या रूममध्ये जातात. सिद्धार्थला जरा गिल्टी फील होत होते. त्याला झोप लागत नव्हती म्हणून तो फेरी मारायला म्हणून बाहेर येतो तर त्याला कृष्णा दिसते. कृष्णा, काय गं, काही हवं होतं का? नाही सर, मी पाणी प्यायला उठले होते. आता रूममध्ये जात होते तर तुम्ही एकटे राऊंड मारताना दिसलात तर. अगं झोप नव्हती येत.